आपण आज बघणार आहोत 10वीचा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 आपण बघणार आहोत. आणि त्याच्यातला जो फर्स्ट क्वेश्चन दिलाय काय दिले, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तुम्हाला कोणते पण दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत. लिहा आपण आपल्या मनाने घेतले याच्यामध्ये. त्याचा पहिले जनरल फॉर्म काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कधी पण एकच व्हेरिएबल पाहिजे. जसं इथं एक्स हा एकच व्हेरिएबल आहे म्हणजे एकच व्हेरिएबल पाहिजे. ठीक आहे, आता बघू आपण इक्वेशन घेऊ एखादं बघ. आता त्यांनी दोन सांगितले आपण. ठीक आहे, म्हणजे कसं 6x स्क्वेअर मायनस घेतला आपण 2x प्लस 10 इज इक्वल टू 0. हे बा याच्यामध्ये काय आहे, पूर्ण इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे म्हणजे एक्स हा एकच व्हेरिएबल आहे आणि डिग्री किती पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे हे झालं तुझं क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, कधी पण एकच व्हेरिएबल पाहिजे पूर्ण इक्वेशन मध्ये आणि त्याची डिग्री 2 पाहिजे, तेव्हाच आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असे म्हणतो. आणि जर पहिले झाला दुसरं बघू आपण. समजा परत एखादं घेतलं आपण, इथं 7y स्क्वेअर प्लस घेतला आपण 2y मायनस 11 इज इक्वल टू 0. हे झालं सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, आपल्या त्यांनी दोन सांगितले आपण म्हणून हे दोन घेतली. हे बघा याच्यामध्ये व्हेरिएबल तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जसं इथे मी एक्स घेतला, इथे वाय घेतलाय. तुम्हाला वाटेल तर पी घेऊ शकता, क्यू घेऊ शकता, एन घेऊ शकता, एन घेऊ शकता, ए घेऊ शकता, बी सुद्धा. ठीक आहे, तसं तुमच्यावर डिपेंड आहे कोणती व्हेरिएबल वापरा याच्यामध्ये. पण काय पाहिजे, दोघं ठिकाणी एकच व्हेरिएबल पाहिजे. ह्याचा या पूर्ण इक्वेशन मध्ये एकच वाय व्हेरिएबल घेतलाय आणि त्याची डिग्री घेतली आपण 2. अशा प्रकारचे तुम्हाला दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत. तर चला आपण याच्यातला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला सेकंड क्वेश्चन बघू. जसा सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटले की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की ते ठरवायला सांगितले. तर आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ. काय दिले तुम्हाला सेकंड क्वेश्चन मधलं पहिलं, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता त्यांनी सांगितलं की हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते सांगा. हे तुम्हाला काय असते, पहिले नियम करायचे ठेवायचे की त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे. तेव्हा एक्स हा एकच व्हेरिएबल आहे आणि त्याची डिग्री पाहिजे 2. याची डिग्री पण 2 आहे म्हणून हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कसं लिहाल मग, इन द इक्वेशन कोणते, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. बरं ना. त्याच्यात काय, एक्स हा एकच व्हेरिएबल. इथले एक्स इज ओनली व्हेरिएबल अँड याची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे व्हेरिएबलचा, 2 आहे. मग काय, अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2. मॅग्नेटिक आहे याचा व्हेरिएबलचा 2 आहे. इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा त्याचं एकच व्हेरिएबल असेल, ज्याची इंडेक्स जी असेल डिग्री 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. हे झालं पहिलं. आता बघू आपण परत तिचं दुसरं एक्झाम्पल दिले तुम्हाला. दिले असं, y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. आता बघा आपण या रिअरेंज करून घेऊ. आता कसं, हा 5y इकडे घेऊन या, 10 ला इकडे घेऊन कसं मग y स्क्वेअर. आता हा 5y प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर तो होईल मायनस, आणि हा मायनस 10 हा इकडे आल्यावर तो प्लस होईल इज इक्वल टू 0. म्हणजे इज इक्वल टूच्या इकडे येत असताना साइन चेंज होतात. मायनस असेल तर प्लस होतं, प्लस असेल तर मायनस होतं, मल्टिप्लिकेशन डिवाइड होतं, डिवाइड तर मल्टिप्लिकेशन होतं. आता हे पण तुमचं काय याच्यामध्ये बघा, एकच व्हेरिएबल आहे व्हा आणि त्याची इंडेक्स किती आहे, 2 आहे म्हणून हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ते कसं लिहायचं मग, इन द इक्वेशन y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10. इथे काय, y व्हेरिएबल, y इज ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2. मॅग्नेट किती आहे, 2 आहे. मग सो दॅट इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
म्हणून हे पण तुमचं काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर आपण याच्यातलं तिसरं एक्झाम्पल बघू. तिसरं दिलं तुम्हाला असं y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2 घेतलंय. हे कसं सॉल्व्ह करायचं? ह्या तर y अपॉन मध्ये आहे, मग हा अपॉन मध्ये आहे ना, तर हा y डिफॉल्ट मध्ये असल्यामुळे मग इकडे मल्टिप्लाय होईल, इकडे मल्टिप्लाय म्हणजे असं समजा तुम्ही की आपण ह्या पूर्ण इक्वेशनला y ने मल्टिप्लाय करू, कारण ह्या y ला डिवाइड मध्ये कॅन्सल करण्यासाठी इथे म्हणून मग, किंवा तुम्ही डायरेक्टली हा y इकडे दोघं ठिकाणी मल्टिप्लाय केला तरी काही अडचण नाहीये. इकडे मल्टिप्लाय करणार, इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. y इंटू वाय स्क्वेअर काय झाला तुमचा होतो वाय क्यूब प्लस हा इथे 1च जाईल, y कॅन्सल जायचं आणि हा y इकडे पण गेला, हा झाला 2y. आता हा 2y इकडे प्लस इकडे गेल्यावर मायनस होईल, कसं मग y क्यूब प्लस 2y प्लस 1 सॉरी हा इकडे प्लस आहे ना, इकडे येताना मायनस झाला इज इक्वल टू 0. इकडे प्लस तिकडे गेला मायनस झाला. आता बघा, आता इथं काय एक व्हेरिएबल तर आहे पण त्याची डिग्री 3 आलेली आहे. तर मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, कारण की आपल्याला डिग्री 2 पाहिजे, इथं आली 3. 3 कसं आली बघा, हा y स्क्वेअर आणि इंटू y हा झाला y क्यूब, म्हणजे हा y इकडे मल्टिप्लाय इकडे मल्टिप्लाय झाला दोन साईडला तुमचा असाल. मग तर मी इथं लिहिणार परत इन द इक्वेशन y cube minus 2y plus 1 is equal to 0. Not y is only variable and maximum index of the variable is 3. इथं 3 maximum index of the variable index किती आहे? 3 आहे. आता 3 आला म्हटलं तर काय होतं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहत नाही, आपल्याला 2च पाहिजे. म्हणजे मग इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. आता बघू याच्यातलं चौथं एक्झाम्पल कसं आहे. काय दिले? सेम याच्याच सारखं आहे. x प्लस 1/x इज इक्वल टू -2 घेतलंय. आता बघा, जसं इथं y इकडे मल्टिप्लाय इकडे केला, तसं x ने इकडे करायचं मल्टिप्लाय. तसेच मग इथं होताना x इंटू x काय झाला, हा x स्क्वेअर झाला प्लस इथे 1च जाईल, हा x इकडे गेला काय झाला, मग हा इकडे मल्टिप्लाय इथं -2x झाला. आता बघा, हा -2x आहे, इकडे प्लस होऊन जाईल, x स्क्वेअर प्लस 2x इकडे मायनस प्लस झाला प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे आहे का? हो. तर हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कशामुळे? इकडे बघा, याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि ती मॅक्सिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे. सेम इन द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इथं काय x व्हेरिएबल आहे, मग x इज only variable and maximum index of the variable is 2. इथे म्हणजे इंडेक्स व्हेरिएबल 2 आहे. हे वर कॅन्सल इथे हा काय झालं, मग आता हे एकच व्हेरिएबल आहे, तर मॅक्सिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे. नाही मग इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे पण तुमचं काय मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता बघू आपण 5चं एक्झाम्पल. m-2 इथे काय परत m-5 इज इक्वल टू 0. आता ह्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हे पहिले तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल, मग ओळखायचं आहे की नाही. आता बघा, या ब्रॅकेट याला मल्टिप्लाय करायचं असेल, मग म्हणजे ह्या m ने पहिले ह्या ब्रॅकेटला करू, नंतर ह्या -2 ने याला मल्टिप्लाय करू, मग बघू आपलं काय येतं.
तर इथं प्लस या ठिकाणी प्लस आहे. m इंटू हा ब्रॅकेट घेतला m मायनस 5 इथे बोलले प्लस 2 पण हा ब्रॅकेट m मायनस 5 हे बघा म्हणजे या m ने पूर्ण मल्टिप्लाय केलं परत या प्लस 2 ने परत या ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं मग m इंटू m काय झाला m इंटू m होतो m स्क्वेअर हे बघा लक्षात ठेवायचंय m इंटू m होतो m चा स्क्वेअर होतो आणि m प्लस m होतो 2m होतो म्हणजे मल्टिप्लिकेशन ना याची पॉवर वाढते ठीक आहे आणि m टीम का m स्क्वेअर झाला लगेच इथे मध्ये मायनस आहे m इंटू 5m झाला परत प्लस आहे 2 इंटू m हा झाला 2m परत मायनस आहे 2 इंटू 5 10 झाला आता कसं येईल मी तर m स्क्वेअर हा मायनस 5m प्लस 2m काय झालं मग हा तुमचा 3m पण मोठ्या संख्येचं साईन 3m लागलं मायनस 10 इज इक्वल टू 0 तर आता हे कॉर्डिनेट इक्वेशन आहे का तर हो याच्यात इकडे बघा काय एकच व्हेरिएबल आहे दोघं ठिकाणी mच आहे आणि याचा मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल किती आहे तुमचा 2 आहे डिग्री त्याची 2 आहे म्हणून हे तुमचं काय कॉर्डिनेट इक्वेशन आहे मग इन द इक्वेशन m स्क्वेअर minus 3m minus 10 is equal to 0. Next mug m is only variable and maximum index of the variable is 2. किती आहे 2 आहे maximum index म्हणजे मग it is a quadratic equation. हे झालं पाचवं तर याच्यात अजून एक्झाम्पल आहे तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचंय तर आपण आता बघू क्वेश्चन 3 ठीक आहे आता क्वेश्चन 3 मध्ये जे दिले आहेत त्याची तुलना म्हणजे कंपेअरिंग करायचं आहे तुमचा जो जनरल फॉर्म दिलेला आहे कोणता एक्स स्क्वेअर bx प्लस c याच्या सोबत बघू आपण काय करायचं तुम्हाला क्वेश्चन 3 मध्ये कंपेअर करायचंय जो पहिला क्वेश्चन दिला काय दिलेला आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस 2y स्क्वेअर कंपेअरिंग करायचंय पहिले आपण याला अरेंज करून घेऊ हा इकडे बघा जनरल फॉर्म काय तुमचा हा एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c हा लक्षात ठेवायचा हा मग कसं मग हा स्क्वेअर वाला मग पहिले इकडे y येईल मग हा इकडे मायनस इकडे प्लस झाला मग y स्क्वेअर बरोबर मग हा 2y नंतर हा प्लस आहे हा इकडे मायनस झाला इक्वल टू 0 म्हणजे आपण अशा फॉर्म मध्ये त्याला करून घेतलं तर आपण याला कम्पेअर करायचं कमीच्या सोबत मग याच्यासोबत कम्पेअर करायचं म्हणजे आपण कंपेअर विथ द इक्वेशन वी गेट कोणतं मग ते इक्वेशन आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c यासोबत इकडे बघा मग आता याची व्हॅल्यू काय आहे या y ची 1 आहे याची व्हॅल्यू 1 झाली मग b ची काय या y ची काय 2 आहे याची व्हॅल्यू 2 झाली c ची व्हॅल्यू काय मग इकडे बघा हा -10 अशा प्रकारचं असं तुम्हाला कम्पेअर करायचं आहे a b c च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत तर तुमचं दुसरं दिले काय दिलेलं आहे x minus 1 square is equal to 2x plus 3 2x plus 3 कसं करायचं याच्यामध्ये मग आता बघा हे तर तुम्हाला पहिले एक्सपान्शन करावं लागेल फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल हा फॉर्म्युला होता a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा काय a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर कसं याच्यामध्ये मग इथे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा a म्हणजे x आहे b म्हणजे 1 इथे कसं येईल मग कम्पेअर करून घ्या आपण इथे कसं मग हा x स्क्वेअर झाला -2 इंटू a ची व्हॅल्यू परत x आहे b ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे जाऊ दे मग ठीक आहे इंटू मग कारण की 2 इंटू x इंटू 1 केला तर तेच येणार आहे प्लस b ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर 1च येतो हे झालं मग आपण या ठिकाणी टाकलं x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू काय झाला 2x प्लस 3 झाला आता बघा हा 2x इकडे प्लस मध्ये हा इकडे मायनस होईल हा इकडे प्लस इकडे मायनस होईल कसं मग इथं x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 नंतर हा पण -3 झाला इकडे बघा म्हणजे हा पण इकडे आला आणि हा 3
इकडे प्लस होतं इकडे मायनस झाला, काय झालं मग हा एक्स स्क्वेअर मायनस 2x सॉरी मायनस 2x मायनस काय झालं मग हा 4x, इथे काय झालं -3 आणि हा 1 म्हणजे काय झालं हा -2 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला हे कम्पेअर करायचंय त्याच्यासोबत, म्हणजे कोणत्या ह्या जनरल फॉर्म सोबत इथे लिहिणार तुम्ही मग compare with the equation. कोणते इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. मग याची व्हॅल्यू काय लिहायचं बघा, याची व्हॅल्यू एक्स इथं 1 आहे 1 झाली, बी ची व्हॅल्यू काय झाली -4 झाली आणि सी ची झाली तुमची -2. हे झाले ए बी सी च्या व्हॅल्यू. -4 राहून गेलं हा -4 अशा प्रकारचं. तर आपण आता बघू तिसरं एक्झाम्पल. काय तिसरं एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 - x असं दिले. बघू आपण कसं येतं मग. हा झाला एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू हा मायनस याला मल्टिप्लाय झाला, हा झाला -3, हा मायनस मायनस काय झाला परत प्लस झाला. आता बघा, आता हा x पण इकडे येईल, हा 3 पण इकडे येईल, असेल मग एक्स स्क्वेअर प्लस 5x, हा इकडे प्लस इकडे गेल्यावर मायनस होईल. नंतर हा इकडे प्लस सॉरी -3 इकडे प्लस झाला, कसं इथं मग एक्स स्क्वेअर प्लस 5x म्हणून 1x गेला, इथं उरले 4x प्लस हा झाला 3. आता बघा आलं तुमचं इक्वेशन. कम्पेअर करू आपण त्याला विथ इक्वेशन कोणत्या आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सोबत. याची व्हॅल्यू काय झाली, एक्स काय 1 आहे, बी म्हणजे 4 आणि सी म्हणजे 3. अशा प्रकारचं झालं सॉल्व. सिंपल आहे. तर आपण बघू 4th नंबर एक्झाम्पल. काय दिलं 4th नंबरचं, 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. कसं याच्यामध्ये मग हा इकडे आला 9 इकडे असेल मग 3m स्क्वेअर, हा इकडे प्लस इकडे गेला मायनस झाला, हा इकडे मायनस इकडे गेला प्लस झाला. 3m आणि 2m गेले किती बोलले फक्त 1m, 1 काय लिहायचं नाही, प्लस 9 इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करायचं, कम्पेअर विथ द इक्वेशन. मग कोणता आहे जनरल फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे बघा ए ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे एम सोबत 1 आहे. आता याच्यामध्ये बघा बी ची व्हॅल्यू दिलीच नाही, डायरेक्ट सी ची व्हॅल्यू दिलेली. तुम्ही बी ची व्हॅल्यू इथं 0 घ्यायची आणि सी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 9 आहे याच्यामध्ये. मग हे झालं अशा प्रकारे सॉल्व. आता बघू याच्यामधला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन नंबर 4. आता तुम्हाला आज याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिले ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचंय. आता बघू क्वेश्चन नंबर 4. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम बघू आपण. काय तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. ते सांगितले एक्स व्हॅल्यू दिली तुम्हाला 1 and -1, 1 and -1. तुम्हाला याच्यामध्ये एक्स व्हॅल्यू 1 किंवा -1 टाकायची आणि बघायचे तुमचं रूट्स ऑफ द कॉर्ड इक्वेशन आहेत की नाही. आता बघू इक्वेशन, आपण याला 1 नंबर इक्वेशन म्हणू. ठीक आहे, म्हणजे याचं पुट x इज इक्वल टू 1 म्हणजे पहिल्यांदा एक्स व्हॅल्यू 1 टाकायची, नंतर एक्स व्हॅल्यू परत मायनस टाकायची. इन LHS आपण एक्स व्हॅल्यू 1 या LHS मध्ये टाकली म्हणजे ही LHS आहे इज इक्वल टू RHS आहे. बघा ही LHS इज इक्वल टू RHS काय बघू आपण. हे बघा x च्या ठिकाणी 1 टाकायचं आहे, मग आपल्याकडे
इक्वेशन आहे पहा, इथे कसं 1 टाकायचा प्लस 4 इंटू परत एक ठिकाणी 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. तर 1 चा स्क्वेअर झाला 1च. 4 इंटू 1 किती झाला हा 4च झाला मायनस 5 इज इक्वल टू 0. 1 प्लस 4 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आलं मग हे पण तुमचं आन्सर आलं. सॉरी असं लिहून काय झालं मग हे 0 झालं. मग 5 मायनस 5 0 झालं. आता बघा हे पण 0 आलं. हे बघा म्हणजे एलएचएस मध्ये 0 आली 1 व्हॅल्यू टाकल्यानंतर म्हणजे आरएचएस मध्ये 0च आहे. तुम्ही लिहिणार मग एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. ठीक आहे लिहिणार मग दिस इज द रूट ऑफ quadratic इक्वेशन. आता परत तुम्हाला ऍक्च्युअली मायनस टाकायची. परत इक्वेशन घेतलं एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. इक्वेशन 1 म्हटलं. परत म्हणणार पुट x इज इक्वल टू मायनस 1. ऍक्च्युअली परत मायनस टाकायची इन एलएचएस. हा एलएचएस म्हणजे आपण याला एलएचएस म्हणतोय, 0 ला आपण आरएच म्हणतोय. बघू आपण मग काय ते मग पैसे मायनस टाकला आपण मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 4 हा 4 इंटू इथे परत तुम्हाला मायनस 1 टाकायचा आहे मायनस 5 इज इक्वल टू 0. काय तर मग 1 चा स्क्वेअर 1 झाला प्लस 4 इंटू मायनस 1 हा झाला तुमचा मायनस 4 हा मायनस 5 इज इक्वल टू 0. काय झालं मग तर याचं आन्सर आहे तुमचं आलं